भागात यायचं म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा मी लवकर जाऊ शकेन, परंतु भागात यायचं म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा मी लवकर जाऊ शकेन, परंतु नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर येथे नुकत्याच पार पडलेल्या सभा मंडप लोकार्पण सोहळ्यादरम्यान भाजपा आमदार सीमा हिरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे जोरदार चर्चा आणि खळबळ उडाली आहे। गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यासह अनेक राजकीय मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना आमदार सीमा हिरे म्हणाल्या, या प्रभागात यायचं म्हणजे पाकिस्तानात देखील मी लवकर जाऊ शकेन अशी परिस्थिती येथे झाली आहे। त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून पाकिस्तानात या शब्दाचा अनपेक्षित उल्लेख का केला गेला याविषयी चर्चांना उधाण आले आहे। आपल्या पुढील भाषणात आमदार हिरे यांनी या प्रभागात विकास कामांना अडथळे आणणाऱ्यांवर निशाणा साधत म्हटले, काही लोकांनी गुंडागिरी हप्तेखोरी सुरू केली असून या प्रवृत्तीला आळा घालण्याचा संकल्प मी आज या ठिकाणी करते। या वक्तव्यातून त्या या भागातील काही स्थानिक राजकीय दिग्गज नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका करत असल्याचे संकेत दिले गेले आहेत। अशी जोरदार चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झाली आहे। सध्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच राजकीय उफाळा आणि प्रतिक्रिया उमटत असून सीमा हिरे यांचा रोख नेमका कुणावर होता याबाबत तर्क वितर्क लावला जात आहे। या प्रकरणाची राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता असून विरोधकांकडून यावर टीका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आपण नेहमी ऐकत असतो की अनेक अनुभव ऐकत असतो। आजच मी एक ठिकाणी ऐकलं की एक जणाचं 1000 रुपये भाडं घराचं होतं आणि त्यांना 1000 रुपये कसे भरावे, घराचे भाडं कसं भरावे ही खूप मोठी चिंता होती, परंतु त्यांनी आपल्या सेवा मार्गातून सेवा केली आणि आज त्यांचा लाखो रुपयाचा बंगला हा तयार झालेला आहे। त्यामुळे नोकरी असेल, शिक्षण असेल किंवा आपली स्वतःची वास्तू असेल अशा अनेक मार्ग त्यांना मिळालेला आहे। या भागातून आमचे समोरचे उमेदवार असताना सुद्धा या प्रभागात चांगली आघाडी मिळवून देण्याचं काम आपल्या सगळ्यांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल खरंच मी तुमची कायम ऋणी राहील, कारण या प्रभागात यायचं म्हणजे पाकिस्तानमध्ये सुद्धा मी लवकर जाऊ शकेन, परंतु इथे येणं हे अवघड होतं, काम करणं अवघड होतं। तरी देखील सगळ्यांनी मला समजून घेतलं, माझ्यावर प्रेम केलं, मला सहकार्य केलं। पण आता मी तुमच्याकडे अजून काही मागणी मागणार आहे की महापालिकेच्या निवडणुका आता पुढच्या काही महिन्यात येणार आहेत आणि हे निवडणूक असताना आपण यापुढील काळात सुद्धा आमचे भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे उमेदवार जिथे असतील आपण सर्वांनी तिथे सहकार्य करा, त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या। तुम्ही जसा माझ्यावर विश्वास दाखवला तसेच आमचे जे उमेदवार असतील त्यांच्यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवा आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। आपल्या सगळ्यांना हा प्रभाग दहशतमुक्त, भयमुक्त, दलाली मुक्त आणि हप्ते मुक्त करायचा आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपण सर्वजण आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा। आज या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खरं तर अधिवेशनामुळे मी आजच इथे आलेली आहे, परंतु ह्या भागातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली। त्याच्यामध्ये आदरणीय दशरथप्पा पाटील असतील, त्याचबरोबर प्रेम पाटील असेल, करण गायकर असतील, दिनकरजी कांडेकर असतील, त्याचबरोबर हेमलता कांडेकर असतील, आमचे गुलाबभाऊ माळी असतील, सविताताई गायकर असतील, सागर असेल, सुजित असेल, ह्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आज तुम्ही बघताय की एवढा मोठा भव्य असा कार्यक्रम ह्या सगळ्यांच्या मेहनतीने यशस्वी झालेला आहे। त्यामुळे त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करते। आज आपल्या या कार्यक्रमासाठी खास 3 वाजेपासून करंजकरजी महाराज यांनी खूप सुंदर असं आपल्याला संगीतमय स्वामी चरित्र सांगितलं आणि मी सुद्धा खरं तर प्रथमच ऐकलं, परंतु मला अत्यंत आवडलं आणि खूप भावलं। सुंदर आवाज आणि अतिशय सांगण्याची उत्तम पद्धत, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करते। खरं तर माझा वाढदिवस आत्ताच झाला 30 जूनला, शेवटचा आहे, जास्त वेळ घेणार नाही। 30 जूनला आता वाढदिवस झाला आणि आम्ही एक उपक्रम घेतला होता की कोणीही बुके आणू नका, बुक द्या म्हणजे वही द्या आणि ह्या वया गरजू मुलांपर्यंत पोहोचवणार आहोत। जवळपास 15,000च्या वर वया या आता जमलेल्या आहेत आणि आज आदरणीय माऊलींच्या हस्ते जे 100 मुलं आहेत गरजू त्यांना पण आता इथे वाटणार आहेत। आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचाही 22 तारखेला वाढदिवस आहे
आणि त्याही वाढदिवसाचं औचित्य साधून आदरणीय माऊलींकडून आपण या वयांचं वाटप करणार आहोत। मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून आभार मानते की तुम्ही खूप मोठ्या संख्येने सगळेजण एवढे उपस्थित झालात। त्याचबरोबर परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे सुद्धा वेळ काढून आपल्या या कार्यक्रमाला आले। त्याचबरोबर ह्या भागातले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व सेवेकरी बांधव या सगळ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानते। माझ्या वाणीला विराम देते। श्री स्वामी। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।